Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the different deductions under Chapter 6A applicable to the individuals. As far as our syllabus is concerned, we have to study the deductions under Section 80C, deductions under Section 80D, deductions under Section 80G and deductions under Section 80TTA. आजच्या या लेक्चरमध्ये आपण ज्या डिडक्शन्स आहेत, डिडक्शन्स फ्रॉम चॅप्टर 6A ॲप्लिकेबल टू द इंडिव्हिज्युअल, हा जो चॅप्टर 6A आहे हा कोणासाठी आहे? फॉर इंडिव्हिज्युअल. आणि या चॅप्टर 6A मध्ये वेगवेगळ्या आपल्याला डिडक्शन्स दिलेल्या आहेत. डिडक्शनचा मराठी अर्थ होतो वजावट. म्हणजेच काय, आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करतो, after calculating the gross total income of any individual, we have to deduct certain deductions. ओके, जर त्या व्यक्तीने काही ठराविक ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली असेल, गुंतवणूक केली असेल, डोनेशन दिल्या असतील, तर त्याची डिडक्शन म्हणजे वजावट ही या चॅप्टर 6A मध्ये मेन्शन केलेल्या आहेत. आपला जो सिलेबस आहे त्याप्रमाणे आपल्याला डिडक्शन्स अंडर सेक्शन 80C, हा जो सेक्शन 80C आहे हा सेक्शन आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. म्हणजे कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला त्याचा इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट मिळू शकतो. उदाहरणार्थ, सपोज एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न, वर्षभराचं इन्कम हे जर 7 लाख रुपये असेल, 7 lakhs, आणि 7 लाख हे जे इन्कम आहे हे ग्रॉस टोटल इन्कम आहे. या इन्कममधून काही डिडक्शन्स त्या व्यक्तीला दिल्या जातात. मग त्या डिडक्शन्स 80C मध्ये आहेत, 80D मध्ये आहेत, 80G, 80TTA एक्सेट्रा. यामध्ये वेगवेगळ्या डिडक्शन दिलेल्या आहेत. आणि या डिडक्शन्समुळे त्या व्यक्तीचं जे इन्कम आहे ते इन्कम तेवढ्यानं कमी केलं जातं. म्हणजे व्यक्तीचं जे इन्कम आहे, आपल्या देशामध्ये नियम आहे की जेवढं इन्कम जास्त असेल तेवढा त्या व्यक्तीला जादा टॅक्स हा पेड करावा लागतो. ओके, इन अवर कंट्री देर इज अ प्रोग्रेसिव्ह सिस्टम ऑफ टॅक्सेशन. इट मीन्स व्हेन द इन्कम इन्क्रीजेस ॲटोमॅटिकली टॅक्स ऑल्सो इन्क्रीजेस. इन्कम जेवढा वाढेल तेवढा टॅक्ससुद्धा वाढतो. त्यामुळे जेवढा इन्कम जास्त तेवढा टॅक्स जास्त असतो. त्यामुळे टॅक्स वाचवायचा असेल तर आपल्याला या डिडक्शनचा आधार घ्यावा लागतो. या ज्या डिडक्शन्स आहेत याच्यामुळे आपलं इन्कम कमी होतं. इन्कम कमी होतं म्हणजे आपल्याला इन्कम कमी दिसतं, टॅक्सेबल इन्कम, आणि त्यामुळे ॲटोमॅटिकली आपली टॅक्स लायबिलिटी ही कमी होते. सो टॅक्स लायबिलिटी ऑफिशियली, लीगली जर कमी करायची असेल तर आपल्याला या डिडक्शन्स ह्या स्टडी कराव्या लागतात. बघा, मग सुरुवातीला काय सांगितलं आहे आपण, प्रिव्हियस लेक्चरमध्ये अगोदर पाहिलेलं आहे की देर आर 5 हेड्स ऑफ इन्कम. फर्स्ट हेड ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम सॅलरी. सेकंड हेड ऑफ इन्कम इज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. Third head is profits and gains of business and profession. Fourth head is capital gain and last head is income from other sources. एखाद्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला जे काही उत्पन्न मिळतं, जे काही इन्कम्स मिळतात, ऑल द इन्कम्स रिसिव्ड बाय ॲन इंडिव्हिज्युअल आर क्लासिफाईड अंडर दीज 5 categories. And we have to calculate the income of all these 5 categories. या ज्या 5 कॅटेगरीज आहेत या 5ही कॅटेगरीचं, 5ही हेडचं आपल्याला एकूण ग्रॉस टोटल इन्कम हे कॅल्क्युलेट करावं लागतं. प्रत्येक हेडचं इन्कम कॅल्क्युलेट केल्यानंतर त्या सर्वांची बेरीज केली की त्या बेरजेला ग्रॉस टोटल इन्कम असं म्हटलं जातं. आणि या ग्रॉस टोटल इन्कममधून या डिडक्शन ज्या आहेत त्या मायनस केल्या जातात. कारण डिडक्शनचा अर्थ होतो वजावट, त्यामुळे त्या वजा म्हणजे मायनस केल्या जातात. आता उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचं ग्रॉस टोटल इन्कम 7 लाख आलं. ओके, तर त्या इन्कममधून त्याला काही डिडक्शन्स मिळतात. उदाहरणार्थ, त्याला 1 लाखाची डिडक्शन मिळाली, म्हणजे 7 लाखातून 1 लाख गेले, राहिली रक्कम किती फक्त तर 6 लाख. 6 लाख हे झालं त्याचं टॅक्सेबल इन्कम. म्हणजे त्याला फक्त 6 लाखावरती टॅक्स द्यावा लागेल. म्हणजे इन्कम कमी दिसण्यासाठी ऑफिशियली आपल्याला कोणकोणते ऑप्शन्स आहेत ते आपण या सेक्शनमध्ये, या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बघा, मग पहिला सेक्शन आहे, द फर्स्ट सेक्शन इज डिडक्शन अंडर सेक्शन 80C. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन. इट इज बिकॉज दिस सेक्शन इज रिलेटेड टू व्हेरियस टाईप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. आपण कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केली तर आपल्याला डिडक्शन मिळू शकते, आपले इन्कम कमी होऊ शकतं इन्कम टॅक्ससाठी. तर बघा, धिस सेक्शन इज रिलेटेड टू इन्व्हेस्टमेंट्स. आपल्याला काही वेळेला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारला जातो की इन्व्हेस्टमेंटच्या डिडक्शन्स कोणत्या सेक्शनमध्ये, तर इन्व्हेस्टमेंटच्या डिडक्शन्स या सेक्शन 80C मध्ये आहेत.
बघा काय सांगितलं आहे, ॲन इंडिव्हिज्युअल कॅन क्लेम अ मॅक्सिमम डिडक्शन ऑफ रुपीज 1,50,000. हा जो काय सेक्शन आहे ATC या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत डिडक्शन मिळू शकते. जास्तीत जास्त जर त्यानं इन्व्हेस्टमेंटच 1 लाखाची केली तर 1 लाखाची डिडक्शन मिळेल, 1,20,000ची केली तर 1,20,000ची मिळेल. परंतु जर 1.5 लाखापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट केली असेल तर जास्तीत जास्त त्याला 1.5 लाखापर्यंत सूट मिळू शकते. आता ह्या सेक्शनमध्ये कोणकोणते इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत बघा. अंडर धिस सेक्शन फॉलोइंग आर द इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स. ओके, या सेक्शनमध्ये आपल्याला कोणकोणती इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत, म्हणजे कुठे इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळू शकतो, आपले इन्कम कमी दिसू शकतं. जेवढं इन्कम कमी दिसेल तेवढा आपला टॅक्स हा कमी होणार आहे. म्हणून इन्कम कमी दिसण्यासाठी कुठे गुंतवणूक केली पाहिजे तर त्याचा पहिला पर्याय आहे तो म्हणजे LIC प्रीमियम पेड. LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स. ओके, लाईफ इन्शुरन्स जर आपण काढला असेल आपल्या घरामधला, आपल्या स्वतःचा, वाईफचा, हजबंडचा, मुलांचा, तर जो काय लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम, जो काय हप्ता आपण पेड करतो, जो काय हप्ता पेड केलेला आहे ती रक्कम आपण ह्या ATC सेक्शनमध्ये दाखवू शकतो. तो जो LICचा हप्ता आहे, LIC प्रीमियम, इट मे बी मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली और इयरली. ओके, वर्षभरामध्ये आपण LICला किती हप्ता पेड केला, इन्शुरन्स प्रीमियम किती पेड केला, त्याची डिडक्शन या ATC या सेक्शनमध्ये दिली जाते. ओके, बघा, LIC प्रीमियम पेड ऑन द लाईफ ऑफ ओन, स्वतःच्या लाईफचा इन्शुरन्स, स्पाऊस म्हणजे हजबंड किंवा वाईफ त्यांचा इन्शुरन्स. ओके, आणि चिल्ड्रन अँड मॅरिड डॉटर. ओके, म्हणजे यामध्ये फक्त स्वतः, नवरा, बायको आणि मुलं एवढ्यांचाच LICचा हप्ता हा कवर केला जातो. पेरेंट्सचा इन्शुरन्सचा प्रीमियम हा इथं येत नाही. ओके, फक्त इथं येतं काय, LIC प्रीमियम पेड ऑन द लाईफ ऑफ ओन, स्वतःच्या लाईफचा इन्शुरन्स, हजबंड वाईफचा इन्शुरन्स, त्याचबरोबर चिल्ड्रन्सचा इन्शुरन्स, जो काय प्रीमियम आपण पेड केलेला आहे तो प्रीमियम आपण या सेक्शन ATCमध्ये दाखवू शकतो आणि त्याची आपल्याला सूट मिळू शकते. दिस इज फर्स्ट. देन सेकंड ऑप्शन इज फॉर इन्व्हेस्टमेंट इज इन्व्हेस्टमेंट इन पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अप टू मॅक्सिमम ऑफ रुपीज 1,50,000. गुंतवणूक करण्यासाठी अजून एक पर्याय तो म्हणजे PPF, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. ओके, जसं बँकेमध्ये आपण बँक अकाउंट ओपन करतो तसं प्रॉव्हिडंट फंडामध्ये आपण PPF असेल, RPF असेल, SPF असेल, देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ प्रॉव्हिडंट फंड. And if any individual makes an investment in the PPF, Public Provident Fund, then whatever the investment he has made during the year, वर्षभरामध्ये या PPFमध्ये जेवढी इन्व्हेस्टमेंट केली असेल ती रक्कम किंवा 1,50,000 विचेवर इज लेस एवढी त्या व्यक्तीला डिडक्शन मिळू शकते. त्यामुळे डिडक्शन मिळवण्यासाठी, टॅक्स वाचवण्यासाठी दुसरा पर्याय तो म्हणजे PPF अकाउंट ओपन करायचं. PPF अकाउंट कॅन बी ओपनड इन नॅशनलाइज बँक और इन द पोस्ट ऑफिस अँड whatever the amount we deposit in that account during the year, वर्षभरामध्ये आपण जी काय रक्कम त्यामध्ये जमा करू तेवढ्या रकमेची आपल्याला डिडक्शन ही मिळते. दिस इज सेकंड ऑप्शन फॉर इन्व्हेस्टमेंट. Then third option is purchase of national saving certificates, 8th issue. National saving certificates, 8वा issue. Okay, these certificates can be purchased from the post office and the duration of these certificates is 5 years. ओके, 5 वर्ष मुदतीचे जे पोस्ट ऑफिसमध्ये हे सर्टिफिकेट्स मिळतात ज्याचं नाव आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स, यामध्ये आपण पैसे गुंतवले तरी देखील आपल्याला त्याची सूट मिळते, डिडक्शन मिळते, वजावट मिळते. त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी हा एक तिसरा पर्याय उपलब्ध आहे. आफ्टर दॅट फोर्थ ऑप्शन इज इन्व्हेस्टमेंट इन सुकन्या समृद्धी योजना अप टू मॅक्सिमम ऑफ रुपीज 1,50,000. ही जी नवीन योजना आहे गेल्या 4-5 वर्षापूर्वी केंद्र सरकारने ही मुलींसाठी योजना सुरू केलेली आहे. ओके, घरामध्ये एखादी लहान मुलगी असेल तर त्या लहान मुलीचा हे सुकन्या समृद्धी योजनाचं अकाउंट ओपन करता येतं आणि त्या अकाउंटमध्ये वर्षभरामध्ये आपण जी रक्कम डिपॉझिट करू, डिपॉझिट इन सुकन्या समृद्धी योजना, जेवढी रक्कम आपण डिपॉझिट करू ती रक्कम वर्षभराची आणि 1,50,000 ह्या दोन्हीपैकी विचेवर इज लेस, दोन्हीपैकी जी लहान रक्कम असेल तेवढ्या रकमेची डिडक्शन ATCमध्ये मिळते. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करून जर टॅक्स वाचवायचा असेल, टॅक्स सेव्ह करायचा असेल तर हा एक चौथा पर्याय तो म्हणजे घरामधील एखाद्या लहान मुलीच्या नावानं
सुकन्या समृद्धी योजनाचं अकाउंट ओपन करायचं आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. दिस इज सेकंड अल्टरनेटिव्ह. Now, the next alternative is investment in 5-year post office time deposit scheme. ही 5 वर्ष टाईम डिपॉझिट आहे. ओके, पोस्ट ऑफिस. ओके, पोस्ट ऑफिसमध्ये हे जर 5 वर्षाचं आपण टाईम डिपॉझिट केलं, जेवढे आपण इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये करू तेवढ्यानं आपलं इन्कम कमी होतं, ॲटोमॅटिकली आपली टॅक्स लायबिलिटीसुद्धा वाचते. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करून टॅक्स वाचवण्यासाठी हा एक 5वा पर्याय आहे. त्यानंतर एक कॉमन ऑप्शन तो आहे फिक्स्ड डिपॉझिट विथ द शेड्युल्ड बँक फॉर अ पिरियड ऑफ 5 years. 5 वर्ष मुदतीचे जर आपण फिक्स डिपॉझिट केलं असेल, 5 वर्ष मुदतीचं FD केली असेल, पण कुठे शेड्युल्ड बँकेमध्ये, तर शेड्युल्ड बँकेमध्ये जर FD केली तर जेवढ्या रकमेची आपण FD केलेली आहे तेवढ्या रक्कम आपण इथं इन्व्हेस्टमेंट म्हणून दाखवू शकतो आणि त्यामुळे आपल्याला टॅक्समध्ये सवलत ही मिळू शकते. दिस इज अनदर अल्टरनेटिव्ह फॉर मेकिंग अन इन्व्हेस्टमेंट. आफ्टर दॅट द नेक्स्ट ऑप्शन इज डिपॉझिट अंडर सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. जे सिनियर सिटीजन्स आहेत, आपल्याकडे 60 वर्ष आणि 60च्या पुढे जे व्यक्ती आहेत त्यांना सिनियर सिटीजन्स असं म्हटलं जातं. आणि ह्या सिनियर सिटीजन्ससाठी जी काही सेव्हिंग स्कीम असते, बचत योजना असते, त्यामध्ये जर पैसे गुंतवले असतील तर त्यामध्ये जेवढी रक्कम तुम्ही वर्षभरामध्ये डिपॉझिट केलेली आहे, जमा केलेली आहे, तेवढ्या रकमेची सूट, तेवढी रक्कम ही तुमची इन्व्हेस्टमेंट मानून तुम्हाला त्याची डिडक्शन अंडर सेक्शन 80C मध्ये दिली जाते. दिस इज अनदर अल्टरनेटिव्ह फॉर मेकिंग अन इन्व्हेस्टमेंट. Now, the next alternative is purchase of notified securities of mutual fund or UTI. म्युच्युअल फंडाचे आणि UTIचे जर आपण नोटिफाईड सिक्युरिटीज, स्पेसिफिक सिक्युरिटीज जर परचेस केल्या तर जेवढ्या रकमेच्या आपण सिक्युरिटीज परचेस केलेल्या आहेत त्या रकमेची आपली इन्व्हेस्टमेंट मानली जाते आणि त्या इन्व्हेस्टमेंटबद्दल आपल्याला डिडक्शन ही दिली जाते अंडर सेक्शन 80C. Now, the next option for making investment is tuition fees of children paid to school, college, university in India for taking full-time education. ही सूट कुणाला मिळू शकते तर तुमच्या पेरेंट्सना, तुमच्या पालकांना मिळू शकते. ओके, एखाद्या व्यक्तीची मुलगा असो किंवा मुलगी असो, हे जर शिक्षण घेत असेल तर शाळेला, कॉलेजला किंवा विद्यापीठाला जी काही ट्युशन फी पेड केली जाते, एकूण जी काही फी आपण शाळेला, कॉलेजला पेड करतो त्यापैकी सर्वात महत्त्वाची आणि मोठी अमाऊंट असते ती असते ट्युशन फीची. तुम्ही तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशनच्या पावतीमध्ये सुद्धा ती अमाऊंट पाहू शकता, ट्युशन फीची रक्कम. जेवढी ट्युशन फी पेड केली जाते मुलांच्या शिक्षणाची, फक्त नियम आहे ट्युशन फी मस्ट बी पेड टू स्कूल, कॉलेज ऑर युनिव्हर्सिटी इन इंडिया. जी शाळा आहे, कॉलेज आहे किंवा विद्यापीठ आहे ते भारतामध्ये असलं पाहिजे. अँड द फीस शुड बी पेड फॉर टेकिंग द फुल टाईम एज्युकेशन. पूर्ण वेळ शिक्षण घेण्यासाठी ती फी पेड केली पाहिजे. जेवढी ट्युशन फी पेड केलेली आहे त्या रकमेची डिडक्शन ही कोणाला मिळते तर पालकांना मिळते, पेरेंट्सना ही डिडक्शन मिळते. कशाची फी आहे? मुलांच्या शाळेची किंवा कॉलेजची. त्या फीची डिडक्शन, ट्युशन फीची डिडक्शन ही पेरेंट्सला दिली जाते. ओके, आणि त्यासाठी पुरावा म्हणून फक्त जी काय ॲडमिशन पावती आहे ज्यामध्ये ट्युशन फीचा उल्लेख आहे ती फक्त आपल्याला सबमिट करावी लागते. दिस इज वन अनदर ऑप्शन ओके ऑफ इन्व्हेस्टमेंट. Then the next option is repayment of principal amount. Principal amount means मुद्दल रक्कम of housing loan taken for construction or purchase of a house property. एखाद्या व्यक्तीने घर खरेदी करण्यासाठी किंवा घराचं बांधकाम करण्यासाठी जर होम लोन घेतला असेल, हाऊसिंग लोन घेतला असेल तर त्याचा जो काय आपण हप्ता पेड करतो, रिपेमेंट करतो, त्या हप्त्यामध्ये जे काही मुद्दल रक्कम आपण पेड करतो, उदाहरणार्थ सपोज दर महिन्याचा हप्ता असेल एक 15,000 रुपये, तर त्या 15,000पैकी कदाचित व्याज हे 2,000 असतं. 15,000तून 2,000 गेले किती राहिले सांगा? अमाऊंट राहिली 13,000. 13,000 हे मुद्दल आहे उदाहरणार्थ. तर आपण वर्षभरामध्ये जेवढी काही मुद्दल परतफेड करतोय त्या रकमेची डिडक्शन ही आपल्याला 80C ह्या सेक्शनमध्ये मिळते. त्यामुळे कित्येक लोक हा फायदा घेण्यासाठी घरासाठी कर्ज काढतात, जेणेकरून कर्जाचा हप्ता फेडताना जो काय हप्ता आपण पेड करतोय त्यामध्ये जी मुद्दल रक्कम आहे, प्रिन्सिपल अमाऊंट आहे, त्या रकमेची आपल्याला या 80C या सेक्शनमध्ये सूट मिळते. सो दिस ऑप्शन इज ऑल्सो यूज्ड बाय द इंडिव्हिज्युअल्स टू सेव्ह द टॅक्स.
Then the next option is purchase of notified bonds of NABARD. ओके, नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. कृषी आणि ग्रामीण भागाच्या डेव्हलपमेंटसाठीची ही बँक आहे. या बँकेचे जर आपण नोटिफाईड बॉन्ड्स, नोटिफाईड म्हणजे स्पेसिफिक टॅक्स सेव्हिंग बॉन्ड्स जर आपण परचेस केले तर आपल्याला जे पैसे त्यात गुंतवले आहेत त्या रकमेची सूट ही ATC ह्या सेक्शनमध्ये मिळू शकते, आपला टॅक्स वाचू शकतो. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन फॉर इन्व्हेस्टमेंट इज डिपॉझिट इन पब्लिक सेक्टर कंपनी. एखादी पब्लिक सेक्टर कंपनी की जी हाऊसिंग फायनान्स प्रोव्हाइड करते, हाऊसिंगसाठी कर्ज पुरवठा करते, अशा कंपनीमध्ये जर आपण डिपॉझिट केलं, काही पैसे ठेवले, तर हे जे पैसे आपण डिपॉझिट केलेले आहेत, जमा केलेले आहेत, त्याची सूट आपल्याला ATC ह्या सेक्शनमध्ये मिळू शकते. बट कंडिशन इज दॅट द कंपनी शुड बी a public sector company providing housing finance. Okay, now the next option. Okay, next option is deposit in notified plans like annuity plans like जीवन धारा, जीवन अक्षय etc. हे ॲन्युटी प्लॅन्स आहेत. ॲन्युटी प्लॅन म्हणजे काय बघा, तर ॲन्युटी प्लॅनमध्ये हे LICचे प्लॅन्स आहेत. या प्लॅन्समध्ये आपण जर पैसे गुंतवले, एकदाच पैसे त्यामध्ये गुंतवायचे आणि जेवढे आपण रक्कम गुंतवू त्याच्यानुसार आपल्याला रेग्युलर इन्कम हे LICकडून त्या व्यक्तीला दिलं जातं. इट इज कॉल्ड एज ॲन्युटी प्लॅन. ओके, आपण LICच्या जे काही वेगवेगळे ॲन्युटी प्लॅन्स आहेत, LICचे जीवन अक्षय, जीवन धारा वगैरे वगैरे, यामध्ये जर पैसे गुंतवले, जेवढी रक्कम आपण या प्लॅनमध्ये गुंतवू तेवढ्या रकमेची आपल्याला इन्व्हेस्टमेंट केल्याबद्दलची सूट ही ATC या सेक्शनमध्ये दिली जाते. Now, the second last option for investment is contribution made to the National Pension System NPS up to maximum of rupees 1,50,000. एखाद्या व्यक्तीने नॅशनल पेन्शन स्कीम किंवा त्याला नॅशनल पेन्शन सिस्टीम देखील म्हटलं जातं, यामध्ये पेन्शन स्कीममध्ये जर पैसे गुंतवले तर गुंतवलेली रक्कम किंवा 1,50,000 विचेवर इज लेस एवढी सूट ही ह्या सेक्शनमध्ये मिळू शकते पेन्शन स्कीम अंतर्गत पैसे गुंतवले तर. अँड लास्ट ऑप्शन इज एनी कॉन्ट्रीब्युशन मेड टू अटल पेन्शन योजना विच इज पॉप्युलरली नोन ॲज APY. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने ही स्कीम सुरू केलेली आहे. ओके, जे कोण फार्मर्स आहेत किंवा जे अनऑर्गनायझ्ड सेक्टरमध्ये काम करतात, ज्यांचं इन्कम कमी आहे, त्यांच्यासाठी ही पेन्शन स्कीम आहे. वर्षभरामध्ये आपण या एखाद्या व्यक्तीने जर अकाउंट ओपन केलं असेल APYचं, अटल पेन्शन योजनेचं, वर्षभरामध्ये आपण त्या योजनेमध्ये किती पैसे जमा करतोय तेवढ्या रकमेची डिडक्शन, तेवढ्या रकमेची सूट ही ह्या ATC या सेक्शनमध्ये दिली जाते. आणि हे एकूण 15 इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आहेत. दीज आर द 15 इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स अंडर सेक्शन ATC. अँड इफ एनी पर्सन मेक्स अन इन्व्हेस्टमेंट अंडर एनी ऑफ दीज 15 ऑप्शन्स, कोणत्याही व्यक्तीने, इंडिव्हिज्युअल व्यक्तीने यापैकी कोणत्याही इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमध्ये गुंतवणूक केली तर जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत त्या व्यक्तीला फायदा होऊ शकतो. म्हणजे जे त्या व्यक्तीचं ग्रॉस टोटल इन्कम आहे त्यामधून 1.5 लाख रुपये वजा होऊ शकतात. इन्कम कमी झालं ॲटोमॅटिकली टॅक्ससुद्धा वाचू शकतो. सो टॅक्स ऑफिशियली वाचविण्यासाठी हे गुंतवणुकीचे पर्याय आहेत. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं इन्कम जास्त असतं तेव्हा त्याला जादा टॅक्स द्यावा लागतो. जेवढं इन्कम कमी दिसेल त्यासाठी तेवढा टॅक्स कमी होईल. म्हणून इन्कम कमी दिसण्यासाठी हे इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे पर्याय हे सेक्शन ATCमध्ये अवेलेबल आहेत. दीज आर द डिफरंट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स अंडर सेक्शन ATC. ओके, नाव द नेक्स्ट सेक्शन इज सेक्शन 80D, डिडक्शन्स अंडर सेक्शन 80D. आता हा 80D सेक्शन कशासाठी आहे बघा. अन इंडिव्हिज्युअल कॅन गेट डिडक्शन अंडर सेक्शन 80D फॉर द मेडिकल इन्शुरन्स. मेडिकल इन्शुरन्स म्हणजे काय, तर जनरली मेडिकल इन्शुरन्स इज फॉर अ पिरियड ऑफ 1 year. नॉर्मली मेडिकल इन्शुरन्स हा 1 वर्षासाठी असतो. ओके, आणि त्या पॉलिसी पिरियडमध्ये जो काही 1 वर्षाचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जर तो व्यक्ती पॉलिसी होल्डर हा जर आजारी पडला आणि त्याला ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलाइज करावं लागलं तर मेडिकल ट्रीटमेंटचा जो काय खर्च होतो तो खर्च सर्व इन्शुरन्स कंपनीकडून पेड केला जातो. इट इज कॉल्ड एज अ मेडिकल इन्शुरन्स. अंडर मेडिकल इन्शुरन्स स्कीम द पॉलिसी होल्डर हॅज टू पे प्रीमियम टू द इन्शुरन्स कंपनी.
या स्कीममध्ये मेडिकल इन्शुरन्स प्लॅनमध्ये जो कोण पॉलिसी होल्डर आहे त्याला इन्शुरन्स कंपनीला इन्शुरन्सचा हप्ता पेड करावा लागतो. And generally the duration of the medical insurance policy is 1 year. नॉर्मली मेडिकल इन्शुरन्स ज्या पॉलिसीज असतात त्याची मुदत ही 1 वर्षाची असते. अँड ड्युरिंग द पिरियड ऑफ 1 year, if the policy holder has to be admitted in the hospital for medical treatment, जर त्या पॉलिसीच्या कालावधीमध्ये त्या पॉलिसी होल्डरला हॉस्पिटलाइज करून ट्रीटमेंट करावी लागली तर ट्रीटमेंटचा जो काही एक्सपेन्सेस आहे विच इज जनरली हाय नावडेज, ओके, द एक्सपेन्सेस ऑफ मेडिकल ट्रीटमेंट आर पेड बाय द इन्शुरन्स कंपनी. तर मेडिकल ट्रीटमेंटचा जो काय खर्च असेल तो इन्शुरन्स कंपनीकडून दिला जातो, परंतु त्या वर्षभरापुरताच. पॉलिसी पिरियडमध्ये जर तो पॉलिसी होल्डर आजारी पडला नाही तर जो काय आपण इन्शुरन्सचा प्रीमियम पेड केलेला आहे तो पूर्णपणे वाया जातो म्हणजे आपल्याला त्यातून कोणतीही रक्कम मिळत नाही. म्हणजे जर तो व्यक्ती आजारी पडला त्या पॉलिसीच्या कालावधीमध्ये आणि ट्रीटमेंटसाठी खर्च आला तरच इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळतात. जसं 2 व्हीलर गाडीचा इन्शुरन्स असतो, 4 व्हीलरचा इन्शुरन्स असतो, बरोबर. 1 वर्ष इन्शुरन्सची मुदत असते आणि त्या कालावधीमध्ये आपण जो काही आपल्या गाडीचं जर काही नुकसान झालं तरच इन्शुरन्स कंपनी आपल्याला पैसे देते. आपल्या गाडीचं कोणतंही नुकसान झालं नाही तर इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला 1 रुपया देखील मिळत नाही. सेम त्याप्रमाणे मेडिकल इन्शुरन्ससुद्धा आहे. मेडिकल इन्शुरन्स प्लॅनमध्ये जो पॉलिसी होल्डर आहे, द पॉलिसी होल्डर हॅज टू पे प्रीमियम टू द इन्शुरन्स कंपनी अँड इफ ड्युरिंग द पॉलिसी पिरियड इफ द पॉलिसी होल्डर is admitted in the hospital for a medical treatment, then and then only the insurance company will pay the ट्रीटमेंट एक्सपेन्सेस. जो काही खर्च येईल तरच ते मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च कंपनीकडून आपल्याला मिळेल, इन्शुरन्स कंपनीकडून मिळेल. जर तो व्यक्ती ॲडमिट झाला नाही म्हणजे आजारी पडला नाही तर मात्र आपण जे काही हप्ता पेड केलेला आहे तो आपल्याला परत मिळत नाही, तो पूर्णपणे हा जातो. काय सांगितलं बघा, ही डिडक्शन कशासाठी आहे? ॲन इंडिव्हिज्युअल कॅन गेट द डिडक्शन अंडर दिस सेक्शन फॉर द मेडिकल इन्शुरन्स. कुणाचा? विच इज टेकन फॉर युअर सेल्फ. स्वतः त्या व्यक्तीनं स्वतःचा इन्शुरन्स काढला. स्पाऊस म्हणजे हजबंड किंवा वाईफ, चिल्ड्रन्स अँड पेरेंट्स. ओके, आपण स्वतःचा, हजबंड, वाईफ, मुलांचा, पेरेंट्सचा जर हा मेडिकल इन्शुरन्स कुणाचाही काढा तर जेवढे तुम्ही मेडिकल इन्शुरन्सचा प्रीमियम पेड करत आहात, हप्ता पेड करत आहात, जेवढा हप्ता पेड केलेला आहे वर्षभरामध्ये त्याची डिडक्शन ही सेक्शन 80D मध्ये दिली जाते. आता किती रुपये डिडक्शन मिळू शकते बघा. क्वांटम ऑफ डिडक्शन अवेलेबल अंडर सेक्शन 80G. डिडक्शन किती मिळू शकते? ॲन इंडिव्हिज्युअल कॅन क्लेम अ डिडक्शन अप टू 25,000 फॉर इन्शुरन्स ऑफ सेल्फ, स्पाऊस अँड डिपेंडंट चिल्ड्रन. ओके, व्यक्ती स्वतःचा इन्शुरन्स, वाईफ, हजबंड किंवा मुलांच्या इन्शुरन्ससाठी जास्तीत जास्त त्यांना 25,000ची सूट मिळू शकते, त्याच्यापेक्षा जादा नाही. ॲन ॲडिशनल डिडक्शन फॉर इन्शुरन्स ऑफ पेरेंट्स इज अवेलेबल टू द एक्सटेंट ऑफ 25,000. जर पेरेंट्सचा पण इन्शुरन्स काढला, पालकांचा, तर त्यांच्यासाठी पण 25,000ची डिडक्शन मिळू शकते इफ देअर एज इज लेस दॅन 60. पालकांचं वय, ओके, पेरेंट्सचं वय 60पेक्षा कमी असेल तर 25,000ची आणि 60पेक्षा जास्त असेल तर 50,000ची. 50,000 इफ पेरेंट्स एज इज अबाव 60. पालकांचं वय 60पेक्षा जास्त असेल तर पालकांसाठी सेपरेट 50,000ची डिडक्शन, 50,000पर्यंत डिडक्शन ही मिळू शकते. आणि जर समजा असं झालं की जो व्यक्ती आहे, ओके, तो स्वतः पण 60पेक्षा जास्त वर्षाचा आहे, ऑब्वियसली त्याचे पेरेंट्ससुद्धा 60पेक्षा जास्त असणार आहेत. मग बघा, इफ बोथ टॅक्स पेयर अँड पेरेंट्स एज इज मोर दॅन 60, जर त्यांचं वय 60पेक्षा जास्त असेल तर मॅक्सिमम डिडक्शन कॅन बी अवेल्ड अंडर दिस सेक्शन एक्सटेंड टू ₹1,00,000. 1,00,000 कशी होईल? तर पेरेंट्सची वय 60पेक्षा जास्त आहे म्हणजे त्यांचे डिडक्शन त्यांना मिळू शकते 50,000पर्यंत. प्लस जो टॅक्स पेयर आहे त्याचं पण वय 60पेक्षा जास्त आहे त्यामुळे त्यालासुद्धा 50,000. असं 50 आणि 50 1,00,000पर्यंत डिडक्शन मिळू शकते म्हणजे सर्वांना 1,00,000 दिली जाते असं नाही. ॲक्च्युअल प्रीमियम पेड ऑर ही अमाऊंट 1,00,000 विच एव्हर इज लेस तेवढीच डिडक्शन ही मिळणार आहे. ओके, बघा काय सांगितलं टेबलमध्ये मेन्शन केलं आहे. दिस टेबल शोज द क्वांटम ऑफ डिडक्शन अवेलेबल टू इंडिव्हिज्युअल टॅक्स पेयर्स. बघा, जर इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं एज 60पेक्षा कमी असेल,
60पेक्षा कमी असेल तर किती डिडक्शन मिळते? 25,000. कुणासाठी? स्वतःसाठी आणि घरातल्या मुलांसाठी 25,000ची. पालकांचं पण वय, पेरेंट्सचं पण वय 60पेक्षा कमी असेल तर त्यांना देखील 25,000 सेपरेट. ओके, पालकांचं वय 60पेक्षा कमी आहे म्हणजे त्यांना 25,000 आणि स्वतः व्यक्तीला आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सला 25, असं मॅक्सिमम 50,000चे डिडक्शन मिळू शकते. ओके, आता सेकंड आहे इंडिव्हिज्युअल अँड फॅमिली बिलो 60. इंडिव्हिज्युअल व्यक्ती ज्यानं स्वतःचा इन्शुरन्स काढलेला आहे, तो स्वतः टॅक्स पेयर आहे, त्याचं वय आणि घरातल्या फॅमिली मेंबरचं वय 60पेक्षा कमी आहे, बिलो 60 आहे, मग त्यांच्यासाठी 25,000 डिडक्शन मिळेल. बरोबर. आणि पेरेंट्सचं वय जर 60पेक्षा जास्त असेल तर पेरेंट्सना 50,000. 60पेक्षा जास्त वय असेल तर 50,000. असे 50 आणि 25 असे 75,000चे डिडक्शन मिळू शकते. आणि जर त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं ओके जो टॅक्स पेयर आहे त्याचं फॅमिलीचं आणि त्याच्या पेरेंट्सचं पण वय 60पेक्षा जास्त असेल दोघांचंही, तर त्याला स्वतःला 50,000चे डिडक्शन, पेरेंट्सना 50,000, असं दोघांना मिळून 1,00,000पर्यंत डिडक्शन मिळू शकते. त्यामुळे तो व्यक्तीचं एज किती आहे त्याच्यानुसार त्यांना 25,000 डिडक्शन मिळेल किंवा 50,000 डिडक्शन मिळेल हे ठरतं. जर वय 60पेक्षा कमी असेल तर 25,000पर्यंत, पेरेंट्ससाठी सेपरेट 25,000, आणि जर व्यक्तीचं वय 60च्या पुढं असेल तर 25च्या ऐवजी 50,000चे डिडक्शन मिळू शकते. पेरेंट्सना 50,000, व्यक्तीचं 25,000, पेरेंट्सना 50,000 आणि व्यक्तीचं पण वय 60पेक्षा जास्त असेल तर त्याला 50, असे 1,00,000पर्यंत डिडक्शन मिळू शकते. ओके, दिस इज डिडक्शन अंडर सेक्शन 80D फॉर द पेमेंट ऑफ मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम. एखाद्या व्यक्तीनं मेडिकल इन्शुरन्स काढला असेल तर जो काय हप्ता आहे त्या हप्त्याची डिडक्शन ही या सेक्शनमध्ये दिली जाते. ओके, दिस इज सेक्शन 80D फॉर द पेमेंट ऑफ मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम. नाव द नेक्स्ट सेक्शन इज डिडक्शन अंडर सेक्शन 80G फॉर द डोनेशन्स. डोनेशन म्हणजे देणगी. एखाद्या व्यक्तीने वर्षभरामध्ये जर काही देणगी दिली असेल आणि देणगी दिल्याची त्याच्याकडे पावती असेल, रिसीट असेल, देन दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इज इलिजिबल टू क्लेम द डिडक्शन फॉर डोनेशन अंडर सेक्शन 80G. जर त्या व्यक्तीकडे त्या डोनेशन दिलेल्याची ओरिजिनल रिसीट असेल, पावती असेल, तर त्या व्यक्तीला डोनेशन दिल्याबद्दल त्याला सूट ही मिळू शकते. आता ह्या डोनेशन्स कोणकोणते आहेत बघा. डोनेशन्स अंडर दिस सेक्शन आर क्लासिफाईड इंटू फॉलोइंग 2 कॅटेगरीज. जे डोनेशन्स आपण देतो, डोनेशन म्हणजे देणगी देतो, त्या डोनेशन 2 प्रकारचे असतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे डोनेशन्स विथ 100% डिडक्शन. काही डोनेशन्स अशा आहेत की त्याच्यावर 100% डिडक्शन मिळते. 100% म्हणजे काय? जेवढं डोनेशन दिलं आहे त्याचे 100% म्हणजे पूर्ण रक्कम, डोनेशन जेवढं दिलं आहे त्या पूर्ण रकमेचे डिडक्शन मिळते. आता हे पर्याय कोणकोणते आहेत बघा. फर्स्ट ऑप्शन इज नॅशनल डिफेन्स फंड. हा जो काय फंड आहे नॅशनल डिफेन्स, ओके, डिफेन्स सेक्टरसाठी, संरक्षण क्षेत्रासाठी, या फंडमध्ये तुम्ही जेवढी रक्कम डोनेट कराल, देणगी द्याल, त्या रकमेची तुम्हाला सूट ही सेक्शन 80G मध्ये दिली जाते. डोनेशन दिलं तुम्हाला सूट मिळेल. सूट मिळेल म्हणजे तुमचं ग्रॉस टोटल इन्कम तेवढ्यानं कमी केलं जाईल. इन्कम कमी झालं ॲटोमॅटिकली तुमचा टॅक्स वाचेल. सो टॅक्स वाचवण्यासाठी कोणत्या ठिकाणी डोनेशन दिलं पाहिजे? पहिला पर्याय नॅशनल डिफेन्स फंड. सेकंड अल्टरनेटिव्ह इज प्राईम मिनिस्टर्स नॅशनल रिलीफ फंड. ओके, नॅशनल रिलीफ फंड ज्या वेळेला वेगवेगळ्या नॅचरल कॅलॅमिटीज येतात, फॉर एक्झाम्पल फ्लड, अर्थक्वेक एक्सेट्रा एक्सेट्रा, त्यावेळेला या फंडमधून, नॅशनल रिलीफ फंडमधून लोकांना मदत केली जाते. मग ह्या जे काही लोकांना मदत केली जाते त्यासाठीचा हा फंड आहे नॅशनल रिलीफ फंड. या फंडमध्ये आपण जेवढी देणगी देऊ त्या रकमेची आपल्याला सूट ही 80G ह्या सेक्शनमध्ये मिळते. त्यामुळे सूट मिळवण्यासाठी हा सेक्शन आहे 80G. नेक्स्ट इज नॅशनल स्पोर्ट्स फंड. ओके, नॅशनल स्पोर्ट्स नावामध्ये सांगितले हा फंड कशासाठी केलेला आहे तर स्पोर्ट्ससाठी. ओके, जे वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स आहेत, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, हॉकी असेल, वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत. या स्पोर्ट्ससाठी जो काही गव्हर्नमेंट वेगवेगळा खर्च करतं त्या खर्चासाठी हा एक फंड सेपरेट आहे. ओके, या फंडमध्ये जे रक्कम तुम्ही डोनेट कराल तेवढ्या डोनेशनची त्या व्यक्तीला ही सूट मिळू शकते. दिस इज थर्ड अल्टरनेटिव्ह. नेक्स्ट इज नॅशनल कल्चरल फंड. ओके, राष्ट्रीय सांस्कृतिक फंड. ओके, त्याला म्हटलं जातं. या फंडमध्ये आपण जेवढी रक्कम डोनेट करू तेवढ्या रकमेची ही सूट दिली जाते. देन नेक्स्ट इज स्वच्छ भारत कोश.
ओके, जे काही क्लिनलीनेस प्रोग्राम आहे या अंतर्गत हा नवीन फंड कोष तयार केलेला आहे. कोष मीन्स फंड. ओके, स्वच्छ भारत कोष. या कोषमध्ये या फंडामध्ये आपण जेवढे डोनेशन देऊ तेवढ्या रकमेची आपल्याला सूट मिळू शकते इन्कम टॅक्ससाठी. नेक्स्ट इज आर्मी वेलफेअर फंड. आर्मीमधील जे लोक आहेत किंवा आर्मीमधून जे रिटायर झालेले आहेत त्यांच्या वेलफेअरसाठी, कल्याणासाठीचा हा फंड आहे. त्यामुळे या फंडमध्ये जेवढं डोनेशन द्याल तेवढ्या पूर्ण रकमेची 100% रकमेची तुम्हाला डिडक्शन ही मिळू शकते. नेक्स्ट इज चीफ मिनिस्टर्स रिलीफ फंड. ओके, जे राज्याचे मुख्यमंत्री असतात त्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने रिलीफ फंड एक असतो आणि त्या फंडचा वापर, त्या पैशाचा वापर राज्यामध्ये एखादं नैसर्गिक आपत्ती आली, पूर असेल, दुष्काळ असेल, अवकाळी पाऊस असेल तर त्या फंडमधून लोकांना मदत ही केली जाते. ओके, या फंडमध्ये आपण जेवढं डोनेशन देऊ त्याच्या 100% म्हणजे जेवढं डोनेशन दिले, एखाद्यानं 10,000 दिले, एखाद्यानं 5,000 दिले, एखाद्यानं 50,000 दिले, तेवढ्या रकमेची त्या व्यक्तीला सूट दिली जाते अंडर सेक्शन 80G. नेक्स्ट इज एनी फंड सेटअप बाय स्टेट गव्हर्नमेंट ऑफ गुजरात. गुजरात सरकारने कोणताही एखादा फंड तयार केला फॉर प्रोव्हाइडिंग रिलीफ टू द विक्टिम्स ऑफ अर्थक्वेक इन गुजरात. गुजरात या राज्यामध्ये अर्थक्वेकमुळे जो काय नुकसान होतं त्यातून लोकांना रिलीफ देण्यासाठी, मदत करण्यासाठी गुजरात सरकारने कोणताही फंड तयार केला तर त्या फंडमध्ये तुम्ही जेवढी रक्कम जमा कराल, देणगी द्याल, तेवढ्या रकमेची तुम्हाला 100% ही सूट मिळू शकते. दिस इज अनदर अल्टरनेटिव्ह. नेक्स्ट ऑप्शन इज क्लीन गंगा फंड. ओके, जी देशामधील सर्वात मोठी नदी आहे, महत्त्वाची नदी आहे गंगा नावाची, त्या नदीच्या क्लिनलीनेससाठी, स्वच्छतेसाठी हा केंद्र सरकारने नवीन तयार केलेला फंड आहे ज्याचं नाव आहे क्लीन गंगा फंड. या फंडमध्ये आपण जेवढी देणगी देऊ तेवढ्या रकमेची त्या व्यक्तीला सूट ही दिली जाते. ओके, अँड लास्ट फंड इज द गव्हर्नमेंटला डोनेशन दिलं ऑर एनी अप्रूव्ड लोकल अथॉरिटी. एखादा लोकल अथॉरिटी, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा एखादं बोर्ड, इन्स्टिट्यूशनला ऑर असोसिएशन, एखाद्या संघटनेला वर्किंग फॉर द फॅमिली प्लॅनिंग. पॉप्युलेशन, देशाची जी लोकसंख्या आहे, लोकसंख्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी जे फॅमिली प्लॅनिंग आहे त्यासाठी, ओके, त्यासाठी जर एखादी संघटना, एखादी ऑर्गनायझेशन, एखादी लोकल अथॉरिटी, एखादं राज्य सरकार, केंद्र सरकार जर काम करत असेल, त्यांना जर डोनेशन दिलं तर त्या डोनेशनची आपल्याला सूट ही या सेक्शनमध्ये दिली जाते 100%. जेवढं डोनेशन दिलेलं आहे त्याच्या 100% तुम्हाला ही सूट दिली जाते. दीज आर द डिफरंट डोनेशन्स ऑप्शन्स कॅरिंग 100% डिडक्शन. नाव द सेकंड टाईप इज डोनेशन्स विथ 50% डिडक्शन. असे काही डोनेशन्स आहेत की ज्याच्यावर 50%चं डिडक्शन मिळते, 50% सूट मिळते. म्हणजेच काय, डोनेशन समजा 5,000 दिला असेल तर त्याच्या 50%, 10,000 दिला असेल तर त्याच्या 50%, जेवढं डोनेशन दिलेलं आहे त्याच्या 50% आपल्याला सूट ही डिडक्शनची मिळू शकते आणि इन्कम आपल्या तेवढ्यानं कमी होऊ शकतं. इन्कम कमी झालं ॲटोमॅटिकली टॅक्ससुद्धा आपला वाचू शकतो. बघा त्यामध्ये काय काय पर्याय. फर्स्ट ऑप्शन इज प्राईम मिनिस्टर्स ड्रॉट रिलीफ फंड. जे पंतप्रधानांच्या लेवलला हा ड्रॉट रिलीफ फंड आहे. ड्रॉट म्हणजे दुष्काळ पडल्यानंतर लोकांना मदत करण्यासाठीचा हा फंड आहे. या फंडमध्ये जेवढे पैसे इन्व्हेस्ट आपण डोनेशन देऊ त्याच्या 50% आपल्याला डिडक्शनही मिळते. नेक्स्ट इज नॅशनल चिल्ड्रन्स फंड. दुसरा कोणता फंड आहे तर नॅशनल चिल्ड्रन्स फंड. ओके, चिल्ड्रन्ससाठी हा नॅशनल लेवलला फंड केलेला आहे. ओके, या फंडमधच्या पैशातून लहान मुलांच्या उपयोगाच्या वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात. ओके, या फंडमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट केली जाते, डोनेशन दिलं जातं त्याच्या 50% डिडक्शनही मिळू शकते. नेक्स्ट ऑप्शन इज जवाहरलाल नॅशनल मेमोरियल फंड, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट, राजीव गांधी फाउंडेशन. ओके, ज्या आपल्या देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी असतील, त्यांच्या अगोदर इंदिरा गांधी असतील, जवाहरलाल नेहरू असतील, यांच्या नावाने हे फंड्स तयार केलेले आहेत. ओके, या फंड्समध्ये या काय फाउंडेशनला आपण जी काही देणगी देऊ, जे काही डोनेशन देऊ, जेवढं डोनेशन दिलेलं आहे त्याच्या 50% 50% आपल्याला डिडक्शन मिळू शकते. दिस इज फिफ्थ ऑप्शन. अँड लास्ट ऑप्शन इज एनी टेम्पल. एखादं मंदिर असेल, एनी मॉस्क्यू म्हणजे मस्जिद असेल, एनी गुरुद्वार, एखादं गुरुद्वार असेल. ओके, टेम्पल हिंदू समाजाचं असतं,
मॉस्क्यू ही मुस्लिम समाजाची असते, गुरुद्वार जे कोण शीख समाज आहे त्यांच्यासाठी गुरुद्वार असतो, आणि चर्च ऑर एनी अदर प्लेसेस ऑफ वर्शिप. प्रत्येक धर्मानुसार जे काय वर्शिप करण्याचं ठिकाण आहे, प्रार्थना करण्याचं ठिकाण आहे. ओके, नॉर्मली हिंदू लोकांसाठी मंदिर असतं आपण असं म्हणतो, मुस्लिम समाजासाठी मस्जिद असते, शीख समाजासाठी गुरुद्वारा असतो, आणि तसंच चर्च वगैरे असतात. ओके, मग हे जे काही धार्मिक स्थळे आहेत, जिथं प्रार्थना स्थळे आपण त्याला म्हणतो, धार्मिक स्थळे म्हणतो, यांना जर देणगी दिली तर जेवढी आपण देणगी दिलेली आहे त्याच्या 50% 50% ही डिडक्शन ही मिळू शकते. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं 10,000ची देणगी दिली, त्याच्या निम्म 50% म्हणजे 5,000ची डिडक्शन मिळू शकते. ओके, दीज आर द डिफरंट डोनेशन्स विच गिव्स 50% डिडक्शन टू द पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल. जेवढा आपण देणगी दिलेली आहे त्याच्या 50% हे डोनेशन मिळू शकतं. ओके, सो दीज आर द 2 टाइप्स ऑफ डोनेशन्स अंडर सेक्शन 80G. डोनेशन 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे 100% डोनेशन आणि सेकंड म्हणजे 50% डोनेशन. ओके, अँड नाव द लास्ट पार्ट ऑफ द लेक्चर विच इज डिडक्शन अंडर सेक्शन 80 TTA फॉर इंटरेस्ट इन्कम. एखाद्या व्यक्तीला व्याज मिळालं असेल, इंटरेस्ट मिळालं असेल, तर त्याची डिडक्शन ही सेक्शन 80 TTA मध्ये आहे. काय सांगतो बघा हा सेक्शन 80 TTA प्रोव्हाइड्स डिडक्शन ऑफ ₹10,000 ऑन द इंटरेस्ट इन्कम. ओके, आपल्याला व्याज मिळालं, व्याज कुठून मिळू शकतं आणि कोणतं व्याज इथं फक्त अलाउड आहे बघा, दिस डिडक्शन इज अलाउड ऑन. कोणत्या इन्कमवरती ही डिडक्शन अलाउड आहे? इंटरेस्ट अर्न फ्रॉम सेव्हिंग अकाउंट विथ बँक. बँकेमध्ये जर आपलं एखाद्या व्यक्तीचं सेव्हिंग अकाउंट असेल तर सेव्हिंग अकाउंटचं जे व्याज मिळतं त्याच्यासाठी ही डिडक्शन मिळू शकते. सेकंड इज इंटरेस्ट अर्न फ्रॉम सेव्हिंग अकाउंट विथ कोऑपरेटिव्ह बँक. एखाद्या सहकारी बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट ओपन केलं, त्यातून व्याज मिळालं. आणि थर्ड, इंटरेस्ट अर्न फ्रॉम सेव्हिंग अकाउंट विथ पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिसकडून व्याज मिळालं सेव्हिंग अकाउंटवरती. म्हणजे थोडक्यामध्ये सेव्हिंग अकाउंट बचत खाते जर ओपन केलं असेल, ते बँकेत करा, कोऑपरेटिव्ह बँकेत करा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये, याच्यावरती जे काही व्याज मिळतं त्या व्याजासाठी ओके इंटरेस्ट अर्न ऑन द सेव्हिंग अकाउंट, त्याच्यासाठी ही डिडक्शन आहे. किती डिडक्शन मिळू शकते? तर 10,000पर्यंत मिळू शकते. 10,000पर्यंत मिळू शकते म्हणजे 10,000 मिळते असं नाही, किती मिळते तो पुढं पाहायचं आहे. परंतु ही डिडक्शन कशावरती मिळू शकत नाही? दिस डिडक्शन इज नॉट अलाउड. कोणत्या इंटरेस्टवरती ही डिडक्शन मिळू शकत नाही बघा. फर्स्ट इज इंटरेस्ट फ्रॉम फिक्स्ड डिपॉझिट. एखाद्या व्यक्तीनं FD केली असेल बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये, FD केली असेल, फिक्स्ड डिपॉझिट केलं असेल, मुदत ठेव ठेवली असेल, तर त्याच्यावरती जे काही व्याज मिळतं त्या व्याजावरती हा सेक्शन लागू होत नाही. दिस इज फर्स्ट. सेकंड इज इंटरेस्ट फ्रॉम रिकरिंग डिपॉझिट. रिकरिंग डिपॉझिटमध्ये आपण काय करतो तर प्रत्येक दिवशी काही दिवसांनी त्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट केले जातात. त्या रकमेवरती सुद्धा जे व्याज मिळतं ते व्याज हे ह्या 80 TTA या सेक्शनमध्ये येऊ शकत नाही. अँड लास्ट इज इंटरेस्ट फ्रॉम एनी अदर टाईम डिपॉझिट. इतर कोणतं जर आपण टाईम डिपॉझिट ठराविक वेळेचं डिपॉझिट केलं असेल, ठराविक मुदतीचं, ओके 1 वर्ष मुदत किंवा 6 महिने किंवा 2 वर्ष मुदतीचं, तर त्याच्यावरती जे काही व्याज मिळतं त्यालासुद्धा, त्या व्याजासाठी सुद्धा हा सेक्शन लागू होत नाही. हा जो सेक्शन आहे सेक्शन 80 TTA हा फक्त कशासाठी आहे तर आपण जर सेव्हिंग अकाउंट ओपन असेल, सेव्हिंग अकाउंट बचत खाते, त्या बचत खात्यावरती जे व्याज मिळतं त्या व्याजासाठी, व्याजाचं जे इन्कम आहे तेवढ्यावरतीच फक्त डिडक्शन ही मिळू शकते. आता किती डिडक्शन मिळू शकते बघा. मॅक्सिमम डिडक्शन किती मिळू शकते? एखाद्या व्यक्तीला द मॅक्सिमम डिडक्शन अलाउड इज लिमिटेड टू 10,000. मॅक्सिमम 10,000पर्यंत मिळेल. म्हणजे 10,000 सर्वांना नाही, 10,000 ऑर ॲक्च्युअल इंटरेस्ट रिसिव्ड विच एव्हर इज लेस. 10,000 किंवा ॲक्च्युअल व्याज किती मिळालं, ह्या दोन्हीपैकी जी लहान रक्कम असेल तेवढ्याचे डिडक्शन मिळेल. म्हणजे उदाहरणार्थ, इफ युअर इंटरेस्ट इन्कम इज लेस दॅन 10,000, जर एखाद्या व्यक्तीला 10,000पेक्षा कमी इंटरेस्ट मिळाला असेल तर एंटायर इंटरेस्ट इन्कम विल बी युअर डिडक्शन. समजा एखाद्या व्यक्तीला 8,000 इंटरेस्ट मिळाला आहे, 10,000पर्यंत मिळू शकते. 10,000 ऑर ॲक्च्युअल इंटरेस्ट विच एव्हर इज लेस. आपल्याला मिळताना 8,000 मिळाले, त्यामुळे आपल्याला 8,000 ह्या पूर्ण रकमेची डिडक्शन ही मिळू शकते. पण इफ युअर इंटरेस्ट इन्कम इज मोर दॅन 10,000,
10,000पर्यंत डिडक्शन मिळू शकते, पण आपल्याला समजा 12,000 व्याज मिळालं आहे, तर यू विल गेट अ डिडक्शन लिमिटेड टू मॅक्सिमम लिमिट ऑफ ₹10,000. आपल्याला जर समजा लिमिट 10,000च आहे, त्याच्यापेक्षा जर जादा व्याज मिळालं, 12,000 मिळालं, तर जास्तीत जास्त आपल्याला 10,000ची सूट मिळू शकते. थोडक्यामध्ये डिडक्शन किती मिळते, ॲक्च्युअल इंटरेस्ट रिसिव्ड किती मिळाला आहे ॲक्च्युअल, ऑर मॅक्सिमम लिमिट ₹10,000 विच एव्हर इज लेस. या दोन्हीपैकी जी लहान रक्कम असेल तेवढ्याची डिडक्शन ही सेक्शन 80D मध्ये दिली जाते. ओके, सो दीज आर द different deductions under section 80C, 80D, 80G and 80TTA. Okay, so that's it with today's lecture. Thank you very much.